नमस्कार. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं डेफिनेशन ऑफ फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटी. मी तुमचं स्वागत करते आपल्या आवडीच्या चॅनलमध्ये बी फार्मा इन मराठी. आज आपण पाहणार आहोत फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटीज. फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटीज आर ऑफन कॉल्ड ॲज फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटीज and are evidenced by the failure of the drug to combine properly. A physical incompatibility involves interaction between two or more substances which leads to change in color, odor, taste, viscosity and morphology. आता फिजिकल इनकम्पॅबिलिटीला आपण कधी कधी फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटी देखील बोलतो. मग फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटी किंवा फिजिकल इनकम्पॅबिलिटी नक्की असतं काय, तर कुठलाही ड्रग त्याचं ॲक्च्युअल एव्हिडन्स किंवा ॲक्च्युअल जे रिझल्ट असतो, जो इम्पॅक्ट असतो तो दाखवायला मागे पडतो किंवा तो दाखवू शकत नाही किंवा काही प्रॉब्लेम्स येतात त्यांच्यामध्ये, त्या टायमिंगला आपण म्हणतो की ते फिजिकल इनकम्पॅबिलिटी आहे. मग ती कशामुळे होते, तर 2 किंवा 3 इंटरॅक्शन्स ऑफ ड्रगमुळे होते. म्हणजे कुठलाही ड्रग जर एकामेकांसोबतच केमिकल रिॲक्शन करायला लागला तर आपण त्याला फिजिकल इनकम्पॅबिलिटी म्हणू. मग ते रिॲक्शन दाखवल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट काय येतो की जो आपला मेडिसिन असतो त्याचा कलर चेंज व्हायला लागतो, त्याचा वेगळा वास यायला लागतो किंवा त्याचा टेस्ट प्रॉपर येत नाही. जी आधीची आपली प्रिव्हियस टेस्ट होती ती टेस्ट राहत नाही किंवा त्याचा शेप बदलायला लागतो. त्याला आपण फिजिकल इनकम्पॅबिलिटी म्हणतो. इट मे कॉज स्लाइटली अनयुनिफॉर्म प्रोडक्ट from which removal of an accurate dose is very difficult. मग अशा सिच्युएशनमध्ये जो कुठलाही ड्रग तुमचा इंटरॅक्शन दाखवतोय तो रिमूव्ह आउट करणं हे खूप डिफिकल्ट होतं. आणि तो नॉन युनिफॉर्म ड्रग असतो, म्हणजे प्रॉपर त्याची क्वांटिटी आपण आयडेंटिफाय करू नाही शकणार. त्यामुळे त्याचा जो ड्रग असतो, जो अनडिझायरेबल असतो केमिकल रिॲक्शन, ते फाइंड आउट करणं इम्पॉर्टंट असतं आणि प्लस ते डिफिकल्ट पण असतं. इंग्रेडियंट्स सच एज ऑइल अँड वॉटर विच आर फिजिकली रिप्लिएंट टू ईच अदर अँड सबस्टन्स दॅट आर इनसॉल्युबल इन द प्रिस्क्राइब्ड व्हेकल आर प्रायमरी एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल इनकम्पॅबिलिटीज. The incompatibility depends primarily on the relative solubility, which is evidenced by the failure of ingredients to combine in such a way as to make a satisfactory product. मग इथे काय सांगितलेलं आहे की कुठलीही इनकम्पॅबिलिटी कधी आपण इनकम्पॅबिलिटी म्हणू शकतो, जेव्हा त्याचा जो डिझायर प्रोडक्ट असतो किंवा त्याचा जो डिझायर रिझल्ट असतो तो दाखवू शकत नाही. त्या टायमिंगला आपण त्याला फिजिकल इनकम्पॅबिलिटी म्हणतो. मग ते फिजिकल इनकम्पॅबिलिटीजचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर वॉटर अँड ऑइल जे कधीच एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, त्या टाईपच्या मेडिकामेंटला किंवा त्या टाईपच्या ड्रगला आपण फिजिकल इनकम्पॅबिलिटी म्हणू शकतो. किंवा कुठलाही इनसॉल्युबल ड्रग कुठल्याही मीडियममध्ये सॉल्युबल होत नाही आहे, त्या टायमिंगला पण आपण त्याला फिजिकल इनकम्पॅबिलिटी म्हणू शकतो. मग आपल्याला त्या ड्रगचा जो डिझॉल्वेबल स्टेट आहे किंवा जो डिझॉल्वेबल मीडियम आहे तो फाइंड आउट करायचा असतो, जेणेकरून आपण त्याला इंटेंड करू शकतो. सो फिजिकल इनकम्पॅबिलिटीजचे स्टार्टिंगचा पॉईंट काय आहे की तो 2 किंवा जास्त ड्रगसोबत केमिकल रिॲक्शन दाखवतो, म्हणून आपण त्याला फिजिकल इनकम्पॅबिलिटी म्हणतो. मग सेकंडली काय असतो, तो नॉन युनिफॉर्म असतो, म्हणजे त्या प्रोडक्टची प्रॉपर मेजरमेंट नसती आणि त्याला रिमूव्ह आउट करणं हे खूप डिफिकल्ट असतं. हा होता सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट काय आहे की आपण त्याला फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटी देखील बोलतो. मग फोर्थ पॉईंट काय आहे की त्यांच्या रिॲक्शनमुळे त्याच्या कलरमध्ये चेंज येऊ शकतो, ऑर्डरमध्ये येऊ शकतो, टेस्टमध्ये येऊ शकतो आणि मॉर्फोलॉजी म्हणजे त्यांच्या शेपमध्ये चेंज येऊ शकतो. हा होता आपला चौथा पॉईंट. मग त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर वॉटर अँड ऑइल. आणि सेकंडली काय होतं आपलं
इनसॉल्युबल मीडियम किंवा इनसॉल्युबल जो ड्रग असतो तो डिझॉल्व्ह होत नाही कुठल्या मीडियममध्ये. हे होते आपले 5 पॉईंट्स. त्यानंतर आपण काय म्हणतो की ती इनकम्पॅबिलिटी कधी आहे, जेव्हा पण तो इन्ग्रेडियंट सॅटिस्फॅक्टरी प्रोडक्ट देऊ शकत नाही, त्या टायमिंगला आपण त्याला फिजिकल इनकम्पॅबिलिटी असं बोलतो. तो सो हे होते आपले 5 पॉईंट्स. असं पॉईंटनुसार मेमराईज केलं की सिम्पल पडतं. जरी तुम्ही पॅराग्राफमध्ये वाचत असाल तरी जेव्हा पण तुम्ही आन्सर लिहिता त्या टायमिंगला तुम्हाला पॉईंटमध्येच जास्तीत जास्त प्रिफर करा आन्सर लिहिणे, जेणेकरून ते लेंदी पण वाटतं आणि सिस्टमॅटिक पण दिसतं. मग एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल इनकम्पॅबिलिटी: इनसॉल्युबिलिटी, द चेंज इन pH, milling, surfactant, chemical reaction, complex formation, and co-solvents are the factors that affect the solubility of prescribed agent in a vehicle and may render it less soluble. आता इनसॉल्युबिलिटीचा प्रॉब्लेम. मग इनसॉल्युबिलिटी फक्त ड्रगचीच का, तर नाही, pHची. मग मिलिंग म्हणजे काय, तर मेथड असते ज्यामध्ये तुम्ही मिक्स करता, त्याला आपण मिलिंग असं बोलतो. मग येतं आपलं सर्फॅक्टंट काय असतं, कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की सर्फॅक्टंट काय असतं, बघू तुम्हाला माहिती का. मग येतं आपलं केमिकल रिॲक्शन, मग कॉम्प्लेक्स फॉर्मेशन आणि कोसॉल्वंट. हे फॅक्टर्स आहेत जे इनसॉल्युबिलिटी बनवतात किंवा इनसॉल्युबिलिटीचे कारणीभूत आहेत. मग त्यानंतर काय आहे, तर त्यांनी केसेस सांगितलेले आहेत की कुठल्या कुठल्या सिच्युएशनमध्ये ही प्रॉब्लेम आपण फेस करू शकतो. इन दिस केसेस द फार्मासिस्ट शुड प्रोटेक्ट मेडिसिन अगेन्स्ट दिस फॅक्टर्स. इफ म्युसिलेज ऑफ किकाया काय आहे, तर एक ड्रग आहे, अँड अल्कोहोल आर पुट टुगेदर, द प्रिपरेशन appears to be disagreeable due to the precipitation of kikaya by the alcohol. In order to avoid such incompatibilities, kikaya is left out will produce a nice precipitation. आता हे एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये म्युसिलेज किकाया म्हणजे जो ड्रग आहे तो आणि अल्कोहोल या दोघांचं एक ड्रग असतं किंवा एक मेडिकमेंट असतं. त्या सिच्युएशनमध्ये काय होतं, तर जो किकाया असतो तो प्रेसिपिटेट होतो. म्हणजे काय होतं, तर बॉटमला जाऊन सेटल होतो. मग तो बॉटमला जाऊन सेटल झाल्याच्या नंतर आपण काय करतो, अनडिझायरेबल प्रोडक्ट ती डिक्रीज होते. सो आपण काय करतो, जो किकाया असतो त्याला आपण बाहेर ठेवतो आणि ज्या सिच्युएशनला किंवा ज्या टायमिंगला आपल्याला तो इंटेक करायचा असतो त्या टायमिंगला त्याला इंट्रोड्यूस करतो किकायाला अल्कोहोलमध्ये. सो ही एक एक्झाम्पल होतं. इन लिक्विड प्रिपरेशन कंटेनिंग diffusible solids, suspension produced is settled quickly, from which uniform dose cannot be poured out. In such cases, a thickening agent is added to increase the viscosity and reduce the rate of settling of particles. मग अजून एक सिच्युएशन काय आहे की जो डिफ्युजेबल सॉलिड्स असतात, म्हणजे जे लिक्विडमध्ये लगेच डिफ्यूज होऊ शकतात, त्या टाईपमधले जे सॉलिड्स असतात त्यामध्ये काय होतं की सस्पेन्शन यूज केलं जातं. मग सस्पेन्शन यूज केल्याच्या नंतर ते काय होतं, डिपॉझिट होतं खाली लवकर. मग डिपॉझिट खाली जर आपल्याला नाही होऊ द्यायचं आहे तर आपण काय करतो, त्याला थिकनिंग एजंट ॲड करतो, जेणेकरून जे डिपॉझिट होणारं ड्रग असतं ते डिपॉझिट होत नाही आणि त्याचा जो डिपॉझिशनचा रेट असतो तो डिक्रीज व्हायला लागतो. सो आपण त्यामध्ये काय करतो, तर थिकनिंग एजंट ॲड करतो. कुठले सॉलिड्समध्ये, तर डिफ्युजिबल सॉलिड्स लिक्विड प्रिपरेशनमध्ये. हा एक एक्झाम्पल होता. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे इन लिक्विड प्रिपरेशन कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स. आता वरचं लिक्विड प्रिपरेशन कसं होतं, आपला डिफ्युजिबल होता. खालचं लिक्विड प्रिपरेशन कसं आहे, इनडिफ्युजिबल आहे. सस्पेन्शन प्रोडक्ट इज सेटल्ड क्विकली फ्रॉम विच युनिफॉर्म डोस कॅनॉट बी पोर्ड आउट. फॉर एक्झाम्पल चॉक. आता डिफ्युजेबल आणि इनडिफ्युजेबल दोघांच्या पण सिच्युएशनच्या टायमिंगला तुम्हाला प्रेसिपिटेट फॉर्म होताना खाली दिसणार आहे. सो हे इझी टू रिमेंबर आहे तुमचं. चॉक ॲरोमॅटिक, चॉक पावडर, सिनायल सल्फेथॅझॉल अँड सल्फॅडमाइड in mixture and calamine and zinc oxide. Remedy for this
is to be add thickening agent such as gum acaya, gum tragacanth, methyl cellulose, etc. to increase the viscosity and reduce the rate of settling of particles. दोघांमध्ये तुम्हाला थिकनिंग एजंट ॲड करायला लागतो. मग त्यांनी थिकनिंग एजंटचे त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सेकंड ह्याच्यामध्ये म्हणजे इनडिफ्युजिबल सॉलिड्समध्ये त्यांनी थिकनिंग एजंट्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर ते आहेत तुमचे ॲरोमॅटिक चॉक ॲरोमॅटिक चॉक आणि सिसॅनिक सल्फॅथायाझोल आणि सल्फॅॲडिमाइड हे तुमचे एक्झाम्पल्स हे जे आहेत लिक्विड प्रिपरेशन इनडिफ्युजिबल सॉलिडचे आहेत. आणि थिकनिंग एजंटचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुमचे गम ॲगाकाया, गम ट्रॅगाकांत आणि मिथाइल सेल्युलोज हे 3 तुमचे थिकनिंग एजंट्सचे एक्झाम्पल्स आहेत. आणि वरचे जे आहेत ते तुमचे या एक्झाम्पलचे प्रोडक्ट्स आहेत किंवा त्या एक्झाम्पलचे एक्झाम्पल आहेत. तर त्यानंतर आहे आपलं प्रेसिपिटेशन. मग प्रेसिपिटेशन एक एक्झाम्पल होऊ शकतं तुमचं फिजिकल इनकम्पॅबिलिटीचं. प्रेसिपिटेशन ऑफ म्युसिलिजिनियस अँड ॲल्ब्युमिनियस सबस्टन्सेस अँड सम मेटॅलिक सॉल्ट्स फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन अपॉन ॲडिशन ऑफ अल्कोहॉल टेक्स प्लेस. आता प्रेसिपिटेशन कशाचं, तर प्रेसिपिटेशन ऑफ म्युसिलिजिनियस, ॲल्ब्युमिनियस किंवा मेटॅलिक सॉलिड्स ॲक्वियस मीडियममध्ये, या 3चं प्रेसिपिटेशन ॲक्वियस मीडियममध्ये जेव्हा आपण अल्कोहॉल ॲड करतो तेव्हा. फॉर एक्झाम्पल प्रेसिपिटेशन ऑफ कॅम्फर इन कॅम्फर वॉटर अकर्स वेन मेटॅलिक सॉल्ट्स आर ॲडेड. मग त्यांनी एक्झाम्पल सांगितलेलं आहे की जेव्हा कॅम्फरमध्ये आपण कॅम्फर वॉटर ॲड करतो तेव्हा मेटॅलिक सॉल्ट्स कॅम्फर वॉटर अकर्स. कॅम्फर वॉटरमध्ये जेव्हा आपण कॅम्फर वॉटरमध्ये जेव्हा आपण मेटॅलिक सॉल्ट ॲड करतो त्या टायमिंगला आपल्याला कॅम्फर हे प्रेसिपिटेट आउट होताना आपल्याला दिसतं. प्रेसिपिटेशन ऑर वोलॅटाईल ऑइल इन ॲरोमॅटिक वॉटर अकर्स वेन मेटॅलिक आर डिझॉल्व इन द लिक्विड. आता अजून एक एक्झाम्पल आहे की वोलॅटाईल ऑइल्स जे असतात ते ॲरोमॅटिक वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. मग ॲरोमॅटिक वॉटरमध्ये वॉलेटाईल ऑइल्स प्रेझेंट असल्यामुळे जेव्हा आपण त्यामध्ये मेटॅलिक सॉल्ट ॲड करतो त्या टायमिंगला जे वॉलेटाईल ऑइल असतं ते प्रेसिपिटेट आउट होतं. बोरिक ॲसिड इज प्रेसिपिटेटेड फ्रॉम सॅच्युरेटेड सोल्युशन वेन ट्रॅगाकांत इज डिझॉल्व इन लिक्विड्स. मग वापस बोरिक ॲसिडचं पण सेम आहे. जेव्हा आपण सॅच्युरेटेड सोल्युशन असतं त्यामध्ये आपण ट्रॅगाकांत ॲड करतो त्या टायमिंगला आपलं जे बोरिक ॲसिड आहे ते प्रेसिपिटेट आउट होतं. कोलॉइडल सोल्युशन्स रिस्पेक्टिव्हली शोज प्रेसिपिटेशन वेन मिक्स टुगेदर अँड प्रोड्यूस्ड आयदर अ वेट मास ऑर लिक्विड. मग वापस त्यांनी एक एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रोलाइट्सचं. म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स देखील आपल्याला प्रेसिपिटेट आउट होताना दिसतात कुठल्या तर कोलॉइडल सोल्युशनमध्ये. मग अजून एक एक्झाम्पल आहे की फिनाइल सॅलिकेट अँड ॲसिटाइल सॅलिकेट ॲसिड्स आर इनकम्पॅटिबल when mixed together and produce either a wet mass or liquid. Thus phenyl salicate may be dispensed in a separated capsule. सो हे सगळे तुमचे एक्झाम्पल्स आहेत प्रेसिपिटेशनचे. ह्यामध्ये तुम्ही मिनिमम 4 जरी लिहिले तरी बास आहे. तुम्हाला विचारलं जातं की फिजिकल इनकम्पॅबिलिटीजचे एक्झाम्पल सांगा. सो त्यामध्ये आपला फर्स्ट एक्झाम्पल होता इनसॉलिबिलिटी. मग आला आपला प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत. सो स्टडी वेल अँड स्टे सेफ. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.